मित्रांनो, मुरब्बा या मालिकेमधील रमाची भूमिका साकारणारी अभिनेत्रीच्या जीवनशैलीबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, सध्या मुरब्बा मालिका ही संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये प्रचंड व्हायरल होत आहे व या मालिकेमधील ॲक्टरला पब्लिक जवळून भरभरून प्रेम देखील मिळत आहे व या मालिकेमधील सगळ्यांची आवडती अभिनेत्री म्हणजे रमाच्या जीवनशैलीबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही देखील रमा हिचे फॅन असाल तर प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, रमाचे खरे नाव शिवानी मुंडेकर असे आहे व शिवानी हिला सगळे राई या नावानेच ओळखल्या जातो व तसे मित्रांनो, शिवानी हे मुंबई महाराष्ट्रामधून बिलॉंग करते व तिचा जन्म सातारा महाराष्ट्रामध्ये झाला व मित्रांनो, तिचे वय 26 वर्ष असे आहे व तसे मित्रांनो, शिवानी एक प्रोफेशनल ॲक्टर, मॉडेल, सोशल मीडिया स्टार व एक डान्सर देखील असे आहे। चला तर मित्रांनो, पाहूया शिवानी म्हणजे रमा हिच्या करिअरबद्दल। मित्रांनो, लहानपणापासून तिला ॲक्टिंगचा खूप जास्त छंद होता व तिने तिच्या कॉलेजमध्ये अनेक नाटकामध्ये काम करून खूप जास्त अवॉर्ड व मेडल देखील तिला मिळालेले आहे व त्यानंतर मित्रांनो, तिने अनेक मराठी मालिकामध्ये व सॉन्गमध्ये देखील कामे केलेले आहे। परंतु मित्रांनो, तिला खरे खास ओळख मुरब्बा या मालिकेपासूनच मिळालेली आहे व मित्रांनो, मुरब्बा मालिकेमध्ये तिची ॲक्टिंग व लुक हे लोकांना खूप जास्त आवडले व संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये शिवानी तिने आपले खूप मोठे नाव तयार केलेले आहे। चला तर मित्रांनो, पाहूया शिवानी म्हणजे रमा हिच्या पर्सनल लाईफ बद्दल। मित्रांनो, शिवानीची हाईट 5 फूट 3 इंच असे, वजन 81 kg असे व तसे मित्रांनो, शिवानीच्या इंस्टाग्रामवरती 1,60,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहे व शिवानी हे सध्या अनमॅरिड आहे व शिवानी मित्रांनो हे पर एपिसोड 30 ते 35,000 रुपये चार्ज करतो व तसे मित्रांनो, शिवानीच्या हॉबीजबद्दल बोलायचं ठरलं तर शिवानीला ट्रॅव्हलिंग, डान्सिंग व मेकअप करायला खूप जास्त आवडते। तर मित्रांनो, तुम्हाला देखील शिवानी मुंडेकर हे आवडते का? मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा व व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक कमेंट शेअर व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व तुम्हाला कोणाच्या लाईफस्टाईलबद्दल व्हिडिओ हवेत मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा।